एकदन्तं भक्तानां एकदन्तम् उपास्महे एकदन्तम् उपास्महे एकदन्तम् उपास्महे अगजानन पद्मार्कं गजाननम् अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तम् उपास्महे अगजानन पद्मार्कं गजाननम् अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तम् उपास्महे अगजानन पद्मार्कं गजाननम् अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तम् उपास्महे तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना ये ग रघुमाई ये भक्ताच्या माहेरी सावलीच्या पवलाली विठूच्या गाभारी ये ग रघुमाई ये भक्ताच्या माहेरी सावलीच्या पवलाली विठूच्या तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना सकलांची आई सात जन्माची पुण्याई घेई पदरात आम्हावरी छाया धरवाई तुझी थोरवी महान
त्याबद्दल लाख मोलाचे आभार. एकदा टाळ्या असे म्हणतात की किती जगावे यापेक्षा नियंत्रण ठेवणे, मर्यादा सांभाळणे. ज्याला जमते तो खऱ्या आशयाने आयुष्य जगतो. आणि तर आज आपण इथे जमलो आहोत ते अशाच असामान्य व्यक्तीच्या, आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय नातवंडांची आजी हिच्या 65व्या वाढदिवसानिमित्त. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा गणपती बाप्पा. मी भाऊला विनंती करेन की आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आजच्या सोहळ्याची उत्सव मूर्ती आणि नातवांची लाडकी आजी हिच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करूया. भाऊ प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. विघ्न विनाशक गुणजन पाल. आज म्हटलं स्वतःला जाब विचारावा, आज म्हटलं स्वतःला जाब विचारावा. आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आज म्हटलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी किंवा आईचं ताट आपण कधी वाढलंय? बरं, तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता? तुम्ही घरी येताना आईसाठी विनाकारण काय आणता? कारण आईच आपल्यासाठी सगळं काही आणत असते. तुम्हीच सांगा, तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? कोणाला माहितीये? विचार करून बघा, तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? आईला हवं ते मिळो. देवा, आईला हवं ते मिळो अशी कधी प्रार्थना केलीये? आईला हवं ते मिळो अशी कधी प्रार्थना केलीये? पाहिलंय का आई शेवटची कधी ऑनलाईन आली आहे? मी तर कधीच नाही पाहिलंय. बाळाला कोण काही बोललं की तिचं मन येतं भरून. बाळाला कोणी काही बोललं तर तिचं मन येतं भरून. आपण मात्र बोलताना शिव्या ऐकू. लक्षात ठेवून बाळासाठी मी सतत हात पसरते, हे मी अनुभवलंय. कधी दैवापुढे लक्षात ठेवून बाळासाठी मी सतत हात पसरते. पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी ती विसरते. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागाणं. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागाणं. तिचा खडबडा हात हातात घेऊन एकदा बघाणं. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, छेड कमी पडते. हा माझा स्वतःचा अनुभव. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, छेड कमी पडते. आईने कडेवर घेतल्यानंतरच उंची वाढते. उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा.
उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता. आईच्या पोटी जन्माला येतं आणि देव कुठे म्हणता. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळाने गंमत आणली नाही तरी आई सतत आनंदी. नेहमीच. शेवटचं नक्की ऐका, शेवटची लाईन आहे. नको कुणाशी स्पर्धा, नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचे का तुम्हाला, आईच्या पायावर डोकं ठेवा. आईच्या पायावर डोकं ठेवा. मी माईक हातात घेणं. हा सर्व प्लॅन जो आहे हे माझ्यासाठी सरप्राईज आहे. कारण की या प्लॅन मध्ये फक्त मी काल आलो आणि यांच्यासोबत प्लॅन चालू इन्व्हॉल्व झालो. पण ऍक्च्युली प्लॅन कसा करायचा, काय करायचं ऑलरेडी यांनी प्लॅन केलं होतं. आणि आता हा माईक माझ्याकडे दिल्यामुळे बोलायचं काय, काही ऍक्टिव्हिटी यांनी साधना करण्याचा प्रयत्न केलाय. त्यात एक मनोगत म्हणजे आपल्या मनातली भावना, आपल्या आईबद्दल, बहिणीबद्दल, मावशीबद्दल, आत्याबद्दल एक मनातली भावना व्यक्त करण्याचा हा एक क्षण आहे. आणि या क्षणाचा फायदा घेऊन करावी अशी मी विनंती करतो. माझ्या आईचे, माझ्या जन्मापूर्वीचे जवळची व्यक्ती जी कोणी असेल ती आईची बहीण, भाऊ. तर मी आईचे जे भाऊ आहेत त्यांना विनंती करा, त्यांनी स्टेजबद्दल 2 शब्द बोलावे मी त्यांना विनंती करत. सुखदेव मामा फड यांनी स्टेजवर येऊन 2 शब्द व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती. आमची मोठी बहीण तुळसाबाई आणि 2 नंबरची बहीण ताराबाई ह्या आमच्या बहिणी नसून आमच्या 4 भावांचे आई आहे. कारण आम्हाला जो मायेचा आधार दिला तो माझ्या या दोन्ही बहिणीने मायेचा आधार दिला. त्याचं कारण असं की मी गेली 50 वर्षापासून आपल्या पिंपळगावमध्ये रहिवासलो. मला माझ्यापेक्षा लहान बहीण आहे, परंतु मला ह्या परिसरामध्ये, या गावामध्ये मला कुठली उणीव भासून दिली नाही ही माझी मला फार शेवटपर्यंत आठवण आहे. त्यातली त्यात माझी मोठी बहीण म्हणजे आई, मी जास्त वेळ घेणार नाही. कारण त्यांचं मनोगत करण्यापेक्षा त्यांचा आदर्श घेणं फार महत्वाचं आहे. मग मनोगत करण्यात मजा नाही, त्यांचा आदर्श, त्यांची वागणूक, त्यांचं बोलणं. 7 आणि मवाळ, मिथुन आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतमय असं अमृतासारखं माझ्या बहिणींचं वागणं, बोलणं आणि राहणं हे आम्ही 4 भाऊ कधीही विसरणार नाही. त्यातले त्यात आमचे मेवणे पण आजपर्यंत असो, प्रत्येकाला यायचंय, प्रत्येकाला जायचंय, परंतु आमचे दाजी मेवणे पण आम्हाला भावासारखे वागणूक देत आले. असा त्यांचा आदर्श माझ्या ह्या 3 बहिणी आणि आम्ही 4 भाऊ असं कुटुंब आमच्या आई वडिलांच्या पोटी जे जन्माला आलो ते रत्न म्हणूनच जन्माला असं मला वाटतंय. आणि मायेचा सागर, मायेचा सागर कशाला म्हणतात मला थोडक्यात सांगतो. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर
दिला तिने जीवनाकार आई मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार तळपत्या उन्हात रखरखत्या रानात कष्टाच्या तू गामा बधून दिला ग तू आकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तर आमच्या आईच्या जागेवर ह्या आमच्या दोन्ही बहिणी म्हणजे आमच्या आईच आहे आणि त्यांनी आम्हाला जो आदर्श शिकवला तो आम्ही कधी बोलणार नाही. तरी या रेशम गाठी माझ्या ह्या दोन्ही बहिणी म्हणजे की ह्या आमच्या चारी भावांच्या रेशम गाठी या रेशम गाठी कधी तुटणार नाही. कारण रक्ताचं नातंच असं असतंय कोणी जसं आपल्या इंद्रियामध्ये ज्या नलिका आहे त्या पुढे जातात परंतु शेवटी हृदयापर्यंत येतात तसे आमच्या ह्या बहिणी म्हणजे आमचं हृदय तरी आम्ही कधी विसरणार नाही. आणि या 65व्या वाढदिवसाच्या निमित्त मी शुभचिंतन म्हणतो. कारण वाढदिवस आणि शुभचिंतन याच्यात फार फरक आहे. तरी माझ्या बहिणीला अखंड आयुष्य चिर आयुष्य लाभो आणि मी माझे 2 शब्द संपवतो आणि आपली माफी मागतो. जय हिंद. आपण आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर मी छोटे मामा सुका मामा यांना विनंती करेन त्यांनी आपले मनोगत त्यामुळे मला काही जास्त बोलता येत नाही. पोलीस खात्याचं काम वेगळं असतं त्याच्यामुळे फक्त 2 शब्द बोलणार आहे. मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये चालू केलं आहे. यांनी जेवढं सहकार्य केलं असं सहकार्य प्रत्येक भावाला मिळावं अशी माझी इच्छा आहे. कारण मी ज्यावेळेस पोलीस भरती झालो आमची म्हणजे खूप गरिबीची परिस्थिती होती. कारण आमच्याकडे आई वडील दुसऱ्या मजुरी करून आम्हाला लहानचं मोठे केलं. पण या 2 बहिणी आहेत ज्या बहिणीकडे गेल्या की ते आम्हाला असे आधार द्यायचे तू करत राहा तुला काही कमी पडत आम्ही आहे काही झालं तर आम्ही आहे. ठाणगावला गेलं तरी ती बहीण आधार द्यायचे पिंपळगावला गेले तरी ही बहीण आधार द्यायची. म्हणजे त्यांचा आधार म्हणजे आमचं एक जीवन नाही. म्हणजे माझ्या आयुष्याला कलाटणी देणार आहे जीवन झालं. PSI पर्यंत मी गेलो ते एक केवळ बहिणीच्या आधारावर. कारण आमचे आई वडील हे होते गरीब असल्यामुळे त्यांना काय एवढं हे नव्हतं पण यांनी खूप आधार दिला. त्यांचे मरेपर्यंत मी कधी विसरणार नाही. आणि आई वडील नसल्यामुळे तेच आमचे आई वडील आहे असे समजून मी त्यांचे ऋणी आहे. परत मी त्यांचे एक नमस्कार करतो. जय आईचे भाऊ. यानंतर मी विनंती करत आपल्यापैकी कोणी येऊन आपण आपले मनोगत व्यक्त करावे. आईबद्दलचा माझ्या आईबद्दलचा अनुभव त्यांना कसा आला त्याचे मनोगत 2 शब्दात व्यक्त करावे असं मी विनंती. रोज भेटत नाही एवढाच फरक आहे. पण नागरिक जेव्हा आजारी पडल्या त्याच्यानंतरची त्यांची जी जिद्द आहे ती खरोखरीच बघण्यासारखी आहे. पण त्याच वेळेला काकू परत येतील याचीच गॅरंटी नव्हती आणि आज इतक्या छान उभ्या आहेत ते केवळ त्यांच्या जिद्दीमुळे. सगळ्यांनी त्याची जिद्द मात्र नक्की घ्या एवढीच मी विनंती करते. या व्यक्तीसमोर आपण व्यक्त होऊ शकतो अशी व्यक्ती जी मी माझ्या बालपणात अमृतांना आहे परंतु अजूनही तीच अटॅचमेंट तेच सर्व माझं माहेर आणि माझी मैत्रीण माझ्या कठीण प्रसंगात त्यांनी मला उभं केलं. माझी नात खूप सिरियस होती पण त्यांनी मला तिला वाचवता. धन्यवाद. खूप मानते मी त्यांना. थँक्यू.
धन्यवाद बापू व्यक्त केलं. त्यांच्या भावना त्यांनी 2 शब्दात व्यक्त केल्या. आता मी काकूंची मुलगी माझी बहीण ज्योत्स्नाताई. काकूंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. इतकं इमोशनल झालंय ना की भावना व्यक्त करू शकत नाहीये. त्या तुमच्यापर्यंत पोहोचतीलच. काकू म्हणजे खूप खूप वेगळी व्यक्तिमत्व आहे. त्या अडाणी आहेत पण इतक्या तत्ववादी आहेत की त्यांनी सगळ्यांना समजून घेतात, सगळ्यांना बांधून ठेवलंय. आज तुमची उपस्थितीच हे सगळं सांगून जाते की ते किती आदरभावाने, सगळ्यांना प्रेमाने, आपुलकीने सगळ्यांना जवळ करतायत. सगळ्यांना त्यांनी खूप बांधून ठेवलंय. खूप खूप धन्यवाद. ते स्टेशनला भेटले. ते स्टेशनला एकदा भेटलो जेव्हा ते तीर्थयात्रा चालले होते तेव्हा. नंतर बाहेर भेटले. मी सॉरी सर, मी तेव्हा ओळखू शकलो नाही आता, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. नमस्कार सगळ्यांना. आणि म्हणजे कसे असतात बघा, एक 6 महिन्यापूर्वी नागरिक कुटुंबांचा नामचा म्हणजे काही समज नसता. आम्ही असंच वैष्णोदेवी वगैरे यात्रा जायचं ठरवलं आणि तिथे चौधरी यात्रा कंपनी नागरिक भाऊ भेटले. म्हणजे आई बरोबर कोणी नाही तर आईला आम्ही लक्ष्मी बरोबर घेऊन जातो. पण त्याची काही हरकत नाही. त्यानंतर नागरिक भाऊ आम्हाला स्टेशनवर भेटवायला मार्च होता आणि सुरेखाताई, ऋग्वेद आणि ताई होत्या. तर त्यांनी सांगितलं त्यांचा डबा खूप पुढे म्हणजे इंजिनच्या जवळ पाठीमागे आणि आमचा मध्ये एकदम शिवरे असायचं. म्हटलं भेट कशी व्हायची. आम्ही फोनवर कॉन्टॅक्ट केला पण ताई यांना बघितलेलं नाही. आणि मग शेवटी जेव्हा मथुरेला गाडी आली तेव्हा ताईने वर आत केलं आम्ही इथे आहे. आणि तिथपासून पुढे 10 दिवस आम्ही सगळं एक फॅमिली प्रमाणे म्हणजे अगदी इथून तुमचं आयुष्य खूप आनंदाचे भरभराटीत आणि निरोगी जाऊ ही ईश्वरच्यानी प्रार्थना. अजून पुढे येऊन सरपंच जे आहे आज सर्व नातेवाईक, आप्तइष्ट, घरातील बाहेरची सर्व जी मंडळी जमलेली आहे सर्वांना ज्ञात आहे की निमित्ताने आपण इथं आलेलो आहोत. हा जो सुख सोहळा आहे हा स्वर्गी नाही, हा इथंच पाहिलं आहे. म्हणून मी आपला जास्त वेळ इथं घेणार नाही, पण हा जो सुख सोहळा बघण्यासाठी आमचे बंधू असते खूपच चांगलं आहे. 5 भावांचं कुटुंब आमचं. 4 भाऊ गेले आणि त्यांच्या पक्षामध्ये जो विषय आज या ठिकाणी होत आहे या विषयाला ह्या 2 मुली आणि हा एक मुलगा वास्तविक पाहता ऐसा पुत्र देगा हुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. या व्यक्तीने आज स्वतःच्या आईसाठी कोणीही करील हो. मी माझा अनुभव सांगतो. मी आज आपल्या समोर जे दिसतोय केवळ आणि केवळ गोकुळ आणि प्रवीण या 2 व्यक्तीमुळे मन भरून येते. असो भगवंत यांना दंड आयुष्य देऊ. जी सेवा ते आई वडिलांची करीत आले, नवे नवे माझी सुद्धा केली. आज आई वडिलांची कोणी सेवा करत नाही, पण मी चुलता असून सुद्धा मला ते जीवदान जे दिलेलं असेल तर ह्या 2 व्यक्तींनी हा जिवंत अनुभव आहे. स्वतःच्या आई वडिलांसाठी करत नाही लोक, दुसऱ्यासाठी कोण करत. म्हणून आज प्रत्यक्षात अनुभव आलेला आहे तुम्हाला
हा आदर्श घेण्यासारखा आहे. जे संस्कार जे दिले असतील या माता माऊलीने, नवे नवे असे अनेक बघायला भेटतात. का हे संस्कार नवे नवे असे मुलं वडिलांची सेवा करा ही सर्वांच्या समोर विनंती. बाबांनी अमधो बाबांचे नाव त्यांनी पुकारलं, गोकुळ प्रवीण. मी बाहेर असतो त्या जॉबसाठी. घरातल्या हक्काची व्यक्ती मी बाहेर असताना ज्याला मी हक्काने बोलू शकतो, काही गोष्टी सांगू शकतो, ही व्यक्ती जर असेल फॅमिली वाईज माझ्याकडे गोकुळ भाऊ आहे, तर मी गोकुळ भावाला विनंती करेन त्यांनी थोडंसं पुढे येऊन एक शब्द. तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या तारा आजी, कधी पण एक थोडे जरी दिवस जास्त झाले तर लगेच फोन येणार, का आली नाही बाई, काय झालं, असं तसं. आणि नक्की हक्काने कधी पण कुठली पण अचिव्हमेंट काही पण झालं लगेच फोन येणार, हा बाई किती मार्क मिळाले, काय झालं, गोकुळ बरे, परत विश्वास बरं आहे, पक्का बरं आहे, सगळ्यांबद्दल चौकशी करणार. 1 महिन्यातून एक तरी फोन होणारच आजीचा. आणि सगळ्यात एक कुठे पण जायचं असलं, काही पण असलं तरी लगेच आजी फोन करणार, गायत्री बाई येते का तू, लगेच आजी, हा आजी येते मी, लगेच आजीकडे जाऊन. मी लहान असताना सुद्धा आजीने मला त्यांच्याकडे 8 दिवस ठेवलेलं. आणि तेव्हा बाबाही होते. आणि सांगायचं झालं तर खूप आहे आजीबद्दल. एवढं बोलून माझे 2 शब्द संपते. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजी तुम्हाला. बाळू भाऊ मी ऐतिहाची आहे आणि मला ना रेल्वे स्टेशनवर मावशी भेटला. मी भेटल्यानंतर ना एवढे प्रेम झाला मला. आणि बारातीवर दिवस आम्ही सोबत राहिले होते, सोबत बसला, जेवला आणि खूप एकमेकांना खूप लक्ष ठेवलं. आणि सोबत सुटल्यानंतर ना एवढा रडला आम्ही लोक, तेव्हा एवढा लढला आम्ही लोक, एवढ्या रडला, आम्हाला एवढे आवडलं. आपला पण खूपच खूपच छान करतात. धन्यवाद. वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा. काय बोला प्रश्न होता, त्यांनी सगळं अनुभवलेलं आहे. त्यांना उत्तम आरोग्य लाभलं, त्यांना आनंदमय जीवन मिळतं. म्हटले आईबद्दल बोलता, मावशीबद्दल बोलता, म्हणजे चला आपण थोडंसं सासूबद्दल बोलावं. शुद्ध बिजापोटी रमा रसाळ कोमट, तसं त्यांच्या मुलींनी छान कार्यक्रम अटेंड केला. त्यात खूप आनंद वाटला. आणि जवळजवळ मी काकूंना 1985 पासून ओळखते. त्या ओझरला राहत होत्या, पिंपगावला राहत होता. नंतर 1989 मध्ये माझे लग्न झाल्यानंतर मी एकदम जवळून बघितलं त्यांना. नेहमी हसऱ्या, बोलत्या, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून प्रसन्न वाटतं. बोलणं, हसणं, नेहमी प्रेम देणं, आपुलकीने विचारणं, सगळ्या काही गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत. आणि इथून पुढे पण त्या चांगल्या राहू, आरोग्य त्यांना लाभो आणि नेहमी फुलासारख्या फुलत राहू, एवढीच ईश्वरच्यांनी प्रार्थना. मध्ये 2 शब्द बहिणींचे मिस्टर ते पण माझे जीव. तर मी माझ्या दोन्ही बहिणींचे मिस्टर, माझे दोन्ही दाजी, त्यांना एकत्रित आमंत्रित करतो. त्यांनी जे पण कम्युनिकेशन आहे ते सर्व एकदम म्हणजे नियम आहे. कविता शुभेच्छा. दोन्ही गोष्टी सांगायच्या झाल्या तर ते कायम हसत असतात. म्हणजे मला त्यांचं ते फार आवडतं की कायम हसरा चेहरा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रकाश कोणीतरी उल्लेख केला त्यांच्या मैत्रिणीने की ज्या जिद्दीने ते अटॅकमधून परत
बऱ्याच वेळा आम्ही त्याचं स्वतः करतो ते वाखाणलं जातं. आणि पुढे पण खूप सारे गोष्टी धन्यवाद राजू. सोबत ऐकले. खूप छान बरोबर होते. तुमचे लाख लाख आभार. आठवणींच्या चेहऱ्यातून तुम्ही जो कशीला बाहेर काढला आणि आम्हाला आठवणी सांगितल्या, खरंच डोळे पाणावले. थैंक यू सो मच. माँ ने सिखाया बनाना रोटी, जिसको मेरी माँ ने सिखाया बनाना रोटी, ऐसे माँ की छोटी लाडली कविता. जोरदार टाळ्या. कुठून सांगू कसं सांगू शब्द गावत नाही. तशी कधी 4 ओळीत आई मावत नाही. कुठून सांगू कसं सांगू शब्द गावत नाही. तशी कधी 4 ओळीत आई मावत नाही. थकतात सारे थकते घर ती थकेल कुठली. तिच्या इतकं जगात साऱ्या कुणीच धावत नाही. अंधारून येते वाट दिसेनाशी होते. अंधारून येते वाट दिसेनाशी होते. ती होते दिवा पोट धरून पुढे नेते. ठेच लागो गळ येऊ परके होतात सगळे. ठेच लागो गळ येऊ परके होतात सगळे. सावलीसारखी सोबत माय बदल होऊन येते. कळत नाही तिचं मन तिला मात्र कळतं. कळत नाही तिचं मन तिला मात्र कळतं. पुन्हा काय हवं ते प्रत्येकाला मिळते. भिगालेल्या टाचा बाबू सावलीसारखे हात तेवत असते आशादायी डोळ्यात नेहमी बात. डोईवरून हात फिरवत कुशीत घेऊन म्हणते. डोईवरून हात फिरवत कुशीत घेऊन म्हणते. जाईल बाळा चालत रहा अंधाराची रात. जाईल बाळा चालत रहा अंधाराची रात. जिंकते मी जशी वासरात रंगली गाय. जिंकते मी जशी वासरात रंगली गाय. हरकून पाणी होते जसे जग जिंकले काय. हरकून पाणी होते जसे जग जिंकले काय. तीच म्हणते हात जोड देवाजीला तेव्हा. तीच म्हणते हात जोड देवाजीला तेव्हा. देवाऱ्या देवा जागी दिसते माझी माय. तेव्हा देवाऱ्या देवा जागी दिसते माझी माय. तिच्या वाचून घरदार अंगण पाहत नाही. नात्यामधला धागा सुंदर कुणी जोवत नाही. तिच्या वाचून घरदार अंगण पाहत नाही. नात्यामधला धागा दुसरं कुणी जोवत नाही. खरं सांगू बोलायला शब्द गावत नाही. तशी कधी 4 ओळीत आई मावत नाही. तशी कधी 4 ओळीत आई मावत नाही. जिसके आंचल में कला, जिसकी उंगली पकड़ के चला, जिसके आंचल माँ का लाडला, वन एंड ओनली. आईबद्दल ते मनात आहे. आईबद्दलचं मनोगत 2 शब्द सांगेल फक्त मी. आई ज्याच्यामध्ये अख्खं ईश्वर सामावले ही आई आहे. माझ्यासाठी माझं ईश्वर माझी आई आहे. गिनती नहीं आती मेरी माँ को यारो. माझ्या आईला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. गिनती नहीं आती मेरी माँ को यारो. मैं 1 रोटी मांगो तो 2 देती है. जन्नत के हर लम्हों का दीदार किया था. जन्नत के हर लम्हों का दीदार किया था जब माँ ने गोद में उठाकर प्यार किया था. सब कह रहे आज माँ का जन्मदिन है. सब कह रहे आज माँ का जन्मदिन है. ऐसा कौन सा दिन है जो माँ के बिन है. माँ को देखकर मुस्कुरा लिया करो. माँ को देखकर मुस्कुरा लिया करो. क्या पता किस्मत में
युद्ध आता ठिकाना हो। मौत के लिए तो कई रास्ते हैं, मौत के लिए तो कई रास्ते हैं, मगर जन्म लेने के लिए केवल एक माँ है। माँ के लिए क्या लिखूं, माँ के लिए क्या लिखूं? माँ ने खुद मुझे लिखा है, दवा असर ना करे तो दुआ करती है, माँ है जनाब तो हार कहाँ मानती है। तुमच्या परमिशनने मी थोडं गाणं बोलू इच्छितो। या स्टेजचा फायदा घेऊन मनातलं मनोगत व्यक्त करू इच्छितो। मला अपेक्षा आहे ते माझ्या या मनोगताला सहकार्य करावे। पिक्चरमध्ये गाणं ज्याचं आपल्या आईवरती भरपूर प्रेम असतं आणि तो ते गाणं म्हणतो। तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला, माँ ओ मेरी माँ मैं तेरा लाडला, माँ ओ मेरी माँ मैं तेरा लाडला, बन के तेरा साया मैं तुझको थाम लूं, उठ के रब से पहले मैं तेरा नाम लूं, बन के तेरा साया मैं तुझको थाम लूं, उठ के रब से पहले मैं तेरा नाम लूं, रख तुझे पलकों तले पूजा करूं तेरी, रख तुझे पलकों तले पूजा करूं तेरी, तेरे जीना तू ही बता क्या जिंदगी मेरी, तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला, माँ ओ मेरी माँ मैं तेरा लाडला। धन्यवाद। इमोशनल झालाय, खूपच जास्त इमोशनल। मला वाटतं त्याला जरा हलकं फुलकं केलंच पाहिजे। आई म्हटलं की इमोशन्स येतात आणि स्वाभाविक आहे की सगळंच इमोशनल होतच, पण आपण थोडस एन्व्हायरमेंट लाईट करूया, थोडे गेम घेऊया, चालतील का? आणि आईचा बर्थडे आहे, मुलांच्या आजीचा बर्थडे आहे, तर आईने माझ्या जन्माअगोदर जी आपल्याकडे चलन चालतं, नाणी चालतं, पैसा चालतो, तो भरपूर जुना बघितला असेल। प्रश्न विचारतो, ज्या कोणाकडे जुनी नाणी असेल, ज्या कोणाकडे जुनी नाणी असेल, 5 पैसे, 10 पैसे, 15 पैसे, सॉरी 15 पैसे येत नाही, 20 पैसे येतात, जो कोणी असेल फक्त हात वरती करा, फक्त हात वरती करा, त्याच्याकडे पटापट इकडे 20 रुपयाचा कॉईन नवीन बहिणीने सांगितलं, क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड विचार सर्वांकडे असेल। सध्या सगळे आपण स्मार्टफोन यूज करतो, भरपूर फोटो काढतो, पण फोटोचा जो स्मार्टफोन जेव्हा आपला फुल होतो तेव्हा फोटो आपण दुसरीकडे सेव्ह करतो, कळत न कळत त्या फोटोला आपला विसर पडतो, कळत न कळत त्या फोटोचा आपला विसर पडतो, नवीन फोटो येत राहतात। जुन्या जमान्यामध्ये ना स्मार्टफोन होता ना मोबाईल होता, तेव्हा आपण फोटो काढायचो आणि तो फोटो आपण आपल्या पाकिटात ठेवायचो। मी विचारू इच्छितो, कोणाच्या पाकिटामध्ये आपल्या आईचा किंवा वडिलांचा फोटो आहे? असणारच। कोणाच्या पाकिटात आईचा, काकांच्या
काका या पुढे या. आमच्या किरण भाऊनी फोटो दाखवला काकांचा पप्पांचा. एवढं नाही. धन्यवाद. हो आहे. कंप्लीट नाव आहे गोकुळ. कंप्लीट नाव आहे का? पाच कलरचे 5 नेलपेंट लावलेले. असा दाखवा 5 कलरचा 5 नेलपेंट लावलेले. पुढील रूपरेषेकडे जिथे तुझ्या नातींनी तुझ्यासाठी खास डान्स प्लॅन केलाय. तू म्हणायचीस आम्हाला काय करताय तुम्ही वरती बसून. तो आम्ही हेच सगळं प्लॅन करत होत्या. त्यांच्या टाळ्या वाजवून थोडासा जोश वाढवावा, तो त्यांनाही एन्करेजमेंट मिळेल. मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं अगर तुम कहो. मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं अगर तुम कहो. मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं अगर मैं डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्दा पा दे. चल घर रंग जमा दे हमके बने सभी मत वाले. हेलो हेलो तू क्लोज पे जब है आई येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती चाहिए. हेलो हेलो तू मुझे ढूंढ लगाई. येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई. Yeah.
जब दुनिया में आऊं तेरा ही आंचल पाऊं जन्मों की दीवारों पर हम प्यार अपना लिख जाएं ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है ये तो सच है कि भगवान है जन्मदाता है जो नाम जिनसे मिला हम कर जिनकी उंगली है बचपन चला ऊंचा है भवन ऊंचा मंदिर ऊंची है शान मैया तेरी चरणों में झुके बादल भी तेरे पर्वत पे लगे शैया तेरी काल रात्रि कल्याणी तेरा जोड़ धरा पर कोई नहीं मेरी माँ के बराबर कोई नहीं तेरी ममता से जो गहरा हो ऐसा तो सागर कोई नहीं मेरी माँ के बराबर कोई नहीं इन कदमों में सांस वारते रब से ज्यादा तुझे प्यार दे रब मन माफ करे रब्बा खैरिया हाय मन माफ करे दोनों बाजू अब प्यार क्या कहना तो आपल्या सर्वांच्या अत्यंत लाडक्या आजीच्या वाढदिवसाचा सर्वात प्रथम आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण एक सुंदर परंपरा जपत केली. हार घालावा आणि मावशी साधारण असे महत्व आहे. अशा मंगल ज्योतींनी मम्मीच्या सगळ्या सुना मम्मीचे औक्षण करण्यासाठी
स्टेजवर येत आहेत. अर्ध्या सुनांनी यमुनेच्या उजव्या साईडला जावे, अर्ध्या सुनांनी गणेशाय नमः। अस्य श्रीराम रक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीता रामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीता शक्ति श्रीमद्हनुमानकीर्तनं श्रीरामचन्द्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रम् खूपच प्रेम दिसतंय. मी विचारलं होतं की खूप शुभेच्छा. विश्वास नागरे. हॅपी बर्थडे आजी. बी हॅपी ऑलवेज. लव यू. काकू अशाच छान राहा. स्मिता मोडक. हॅपी बर्थडे प्रतीक्षा. हॅपी बर्थडे आजी फ्रॉम शर्वरी. मे योर लाईफ इज फुल विथ हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. मृण्मयी. इंग्लिश मध्ये आजी पण भावना कळतीलच तुला मृण्मयी म्हटल्यावर. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जयश्री नागरे. हा ऋत्विज. लाडक्या आणि सर्वांमध्ये खूप जीव टाकणाऱ्या आमच्या तारा आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गायत्री. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला निरोगी व आनंदी आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. ज्योत्स्ना. डिअर आजी, मे युअर फ्युचर बी फिल्ड विथ लव, पॉझिटिव्हिटी अँड प्रॉस्पेरिटी. लव यू आजी. काव्या. ती म्हणाली की तुझं आयुष्य प्रेमाने आणि आनंदाने आणि पॉझिटिव्हिटीने भरून. झाडांची खूप आवड असणाऱ्या तारा जायला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. रोहिणी नागरे. गोकुळ गोकुळ करणाऱ्या लाडक्या ताईला 65व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गोकुळ नागरे. ताई 65व्या वाढदिवसाच्या आरोग्यमय व आनंदमय शुभेच्छा. गॉड ब्लेस यू. किरण नागरे. हॅपी बर्थडे ताराताई. शोभा नागरे. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. सविता नागरे. हॅपी बर्थडे आजी. अवनीश. हॅपी बर्थडे आजी. आराध्य. हॅपी बर्थडे आजी. ओवी. हॅपी बर्थडे मम्मी. बी ऑलवेज हॅपी. नाव नाहीये. अँड जीवित शरद शतम. मम्मी विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. नेहमीच खुश राहा. आनंद. जॉईंट फोटो काढायचा आपण एक सहकार्य करावे. तर फक्त ताईला शुभेच्छा देताना जॉईंटली फोटो काढावे ही सर्व विनंती करतो. आणि सोबत जेवणाचा आस्वाद पण घ्यावा. बाहेर जेवणाची व्यवस्था केलेली आहे.
हे जेवणाची व्यवस्था आस्वाद तुम्ही घ्यावा ही नम्र विनंती. या क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. काय देवो तुझला मी उमजलेला मज काही. निरंतर प्रेम मायाही राहू दे आपुल्या ठाई. फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है. जन्मों के साथी हम साथ साथ हैं. जन्मों के साथी हम साथ साथ हैं. नैनों में ज्योति है, सीपी में मोती है. जन्म के साथी हम साथ साथ हैं. जन्मों के साथी हम साथ साथ हैं. जैसे हंसों के संग हंसिनी, जैसे चंदा में है चांदनी. जैसे कवियों की हो भावना, जैसे मन में कोई कामना. दियार बाती हम साथ साथ हैं. जन्मों के साथी हम साथ साथ हैं. जैसे आँखों में हो शोखियाँ, जैसे होठों पे हो सुर्खियाँ.
साथ हैं जन्मों के साथी हम साथ साथ हैं फूलों में खुशबू है इस दिल में एक तू है जन्मों के साथी हम साथ साथ हैं जन्मों के साथी हम साथ साथ